स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 68. कुणी विचारायचं, शास्त्रीजी, या आडरानात तुम्ही विद्यापीठ सुरू करणार, पण इकडे येणार तरी कोण? पांडुरंग शास्त्री म्हणायचे, कोण म्हणजे काय, विद्यार्थी येतील की. कुणाला पाठवायचं ते भगवंत पाहून घेईल. तेवढ्यानं विचारणाऱ्याचं समाधान व्हायचं नाही. व्यावहारिक दृष्टीनं त्यांच्या शंका कुशंका योग्य असायच्या. इतक्या लांब विद्यार्थी कसे येतील अशी शंका त्यांना वाटायची. 1955 साल सुरू होतं. ठाणे गाव तसं छोटं होतं. गावात फारशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. सांस्कृतिक दृष्टीनं समाज मागासलेलाच होता. ठाण्यापासून 6 मैल दूर अंतरावर असलेल्या या आडरानात तर कसल्याच सोयीसुविधा नव्हत्या. तिथली जमीन खडकाळ होती. त्या बरड जमिनीत असंख्य खड्डे होते. काळ्या कातळांची रांगच्या रांग पसरलेली होती. शहरी माणूस तिथे सहसा दिसायचा नाही. दिसायचे ते फक्त आदिवासी लोक. मागच्या टेकाडावर त्यांची थोडीफार वस्ती होती. अनेक प्रकारचे प्राणी तिथे त्यांना सोबत करून असत. पावसाळ्यात बिळांमधून आणि सांदीकपारीतून विविध जातींच्या सर्पांचं आणि विंचवांचं साम्राज्य असे. पाठीमागच्या काळ्या कभिन्न पहाडाच्या पार्श्वभूमीवर रानपाखरांचे थवेच्या थवे उडताना दिसत. दिवसा ढवळ्याही रातकिड्यांचा किर्र आवाज असायचा. रानझुडपातून डोकावणारे ससे, मुंगस आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते जणू आगारच होतं. लहान मोठ्या जनावरांबरोबरच बुलबुल, धिवर, सुतार, मोर, भारद्वाज असा पक्षीगणही तिथे दृष्टीस पडायचा. अशा आडरानात अनेकदा दृष्टीच्या टप्प्यात माणूससुद्धा दिसायचा नाही. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यापीठ प्रस्थापित केल्यानंतर इथे येणार तरी कोण अशी शंका साहजिकच कित्येकांच्या मनात यायची. पुरुषोत्तम खेराज यांना मात्र विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठ उभारणीची चिंता होती. कारण त्यांच्या दृष्टीसमोर अजूनही कोणताच निश्चित आराखडा पांडुरंग शास्त्रींनी ठेवला नव्हता. वित्त उभारणीची कसलीच योजना त्यांनी दिली नव्हती. तो पाहून घेईल एवढंच पांडुरंग शास्त्री त्यांना नेहमी सांगायचे. परंतु त्यामुळे पुरुषोत्तम भाईंचं समाधान व्हायचं नाही. आत्ताही त्यांनी वित्ताचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, व्यावहारिक गोष्टींची चिंता इथे आहे कुणाला? तुम्हाला सांगितलं ना, तो पाहून घेईल म्हणून. काही झालं तरी विद्यापीठ उभं करण्याचा मी निश्चय केलाय. मग कितीही अडचणी आल्या तरी बेहत्तर, पण मी विद्यापीठ सुरू करीनच करीन. या विद्यापीठात ऋषीप्रणित तेजगर्भ मला जोपासायचा आहे. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मी कोणत्याही प्रकारचं आणि कोणत्याही स्वरूपातलं द्रव्य स्वीकारणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणताही भेदभाव पाळणार नाही. सर्व विद्यार्थी इथे गुरुकुल पद्धतीतून शिक्षण घेतील. अभ्यासक्रम संपेपर्यंत ते इथेच राहतील, जेवतील. जेवणसुद्धा त्यांना स्वतःच्या हातानं बनवावं लागेल. गुरुजनांना वाढावं लागेल. गुरुजनही इथेच वास्तव्य करून राहतील. वर अनंत आकाश आणि खाली खडकाळ भूमी यांचा दुवा साधून उभी असलेली पांडुरंग शास्त्रींची धवल वस्त्रांकित मूर्ती पुरुषोत्तम भाईंना अतिशय भव्य, दिव्य आणि तेजस्वी भासली. त्यांच्या ठाम विचारसरणीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तुंगता प्रतीत झाली. खरं तर उत्तुंग अवस्थेतच पांडुरंग शास्त्रींना ते उत्तुंग विचार सुचले होते आणि त्याच अवस्थेत त्यांचा मनाशी निर्णय पक्का झाला होता. जपानहून परतताना विमानातच त्यांचं पुष्कळ आंतरिक विचारमंथन झालं होतं. विमान जसं ढग ओलांडून वरच्या स्वच्छ निरभ्र पातळीवर गेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनातले दोलायमान विचारांचे ढग मावळून त्यांचे विचारही मनाच्या निरभ्र आकाशात जाऊन पोहोचले होते. म्हणूनच त्या विचारांना पावित्र्य लाभलं होतं, उत्तुंगता लाभली होती. अमेरिकेची ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय मनात दृढ होत होता. त्याचबरोबर आगामी योजना मनाच्या आवर्तात आकार घेत होत्या. त्यातलीच ही विद्यापीठ स्थापनेची योजना होती आणि ती योजना पहिल्या प्रथम हाती घेण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. कारण शिक्षणानं माणूस आणि पर्यायानं समाज घडवता येतो हे त्यांना माहीत होतं. शिक्षणानंच सारे प्रश्न सुटतील
असे लेनिनचे विचार त्यांनी अनेकदा वाचले होते. श्रीकृष्णाप्रमाणेच लेनिनवर त्यांची भक्ती होती. लेनिननं घडवून आणलेली क्रांती त्यांना भावली होती. परंतु काही बाबतीत त्यांचे विचार लेनिनच्याही पुढे गेले होते. लेनिनच्या विचारानुसार समाज केवळ सुशिक्षित होऊन सर्व प्रश्न सुटणार नाहीत हे ते जाणून होते. तर त्यासाठी समाजाला सुसंस्कृत बनवायला हवं. एक वेळ माणूस सुशिक्षित नसला तरी चालेल, परंतु तो सुसंस्कृत व्हायला हवा. तरच तो आदर्श समाज व्यवस्था अस्तित्वात आणू शकेल हे त्यांनी ओळखलं होतं. आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी भारतातल्या प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या वैदिक शिक्षणा वाचून अन्य कोणतंही शिक्षण प्रभावी ठरणार नाही हेही त्यांनी मनोमन जाणलं होतं. म्हणून भारतात परतल्यानंतर डॉक्टर कॉम्प्टन यांच्या प्रस्तावाला नकार कळवायचा आणि शिक्षणाचं कार्य सर्वप्रथम हाती घ्यायचं हे त्यांनी विमानातच निश्चित केलं होतं. एकदा कार्यनिश्चिती झाली म्हणजे कार्यसिद्धी होईपर्यंत पांडुरंग शास्त्री आपला वेळ मुळीच वाया दवडीत नसत. कार्याची अंमलबजावणी अतिशय वेगानं करण्याचा त्यांचा स्वभाव होता. तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कार्याला प्रारंभ केला होता. जागेचा प्रश्न सुटला होताच आणि आता बांधकाम करण्याच्या हेतूनं पुढच्या योजना आखण्यासाठी पुरुषोत्तम खेराज यांच्यासह ते तिथे आले होते. पांडुरंग शास्त्री भराभर त्यांना आपल्या योजना सांगत होते, परंतु त्यामध्ये निश्चित आराखडा ते सांगत नव्हते. त्यामुळे पुरुषोत्तम भाई पहिल्यापासूनच संभ्रमावस्थेत होते. आपला संभ्रम दूर व्हावा या हेतूनं पुरुषोत्तम भाईंनी काही दिवसांपूर्वी मुलुंडला निवडक स्नेह मंडळींची बैठक भरवली होती. निश्चित आराखड्यानुसार विद्यापीठाची उभारणी व्हावी हा त्या बैठकीमागचा हेतू होता. त्या बैठकीला त्यांनी पांडुरंग शास्त्रींना मोठ्या आग्रहानं बोलवलं होतं. पांडुरंग शास्त्री थोडे नाईलाजानं त्या बैठकीला उपस्थित राहिले होते. बैठकीत त्यांच्या सुहृदांनी त्यांना अनेक शंका विचारल्या होत्या. फंड किती जमला? काही नाही. किती बांधकाम करायचं? या प्रश्नाला पांडुरंग शास्त्रींनी उत्तर दिलं होतं, तसं काही ठरलेलं नाही. आपल्या मनात काय विचार आहेत? निवासी विद्यापीठ काढायचं आहे. त्यांनी दिलेली ही मोजकी उत्तरं ऐकून उपस्थितांच्या मनातला संभ्रम दूर होण्याऐवजी अधिकच वाढला होता. एवढं बोलणं झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री जागचे उठले होते आणि म्हणाले होते, चला येतो मी. स्टेशनवर जाताना त्यांच्या समवेत असलेल्या नंदलाल भाईंनी विचारलं होतं, शास्त्रीजी विद्यापीठ काढायचं ना? प्लॅन रद्द करायचा नाही ना? छे छे, काही झालं तरी विद्यापीठ सुरू करायचं आहे, मग ते कुडाच्या भिंतींचं का असेना. नंदलाल भाई पुन्हा संभ्रमावस्थेत गेले होते. पुरुषोत्तम भाईंचीही आता तशीच अवस्था झाली होती. मुकाटानं ते पांडुरंग शास्त्रींच्या मागोमाग त्या खडकाळ जमिनीतून फिरत होते. हे बघा, दर्शनी दरवाजातून आत आल्यानंतर या डाव्या बाजूला गुरुजनांसाठी आचार्य सदन उभारण्याचा माझा विचार आहे आणि त्या बाजूला विद्यार्थ्यांचं वसतिगृह. वसतिगृहाच्या शेजारी सुदामपुरी. एके ठिकाणी थांबून पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, बरं का पुरुषोत्तम भाई, ही जागा घेण्यापूर्वी एकदा ताईला इथं आणलं होतं. इथल्या खडकाळ जमिनीतून चालताना तिची फारच तिरपीट ओढून गेली होती. खाच खळगे चुकवता चुकवता चिखलात तिचा पाय अडकलाच. पाय बाहेर काढताना तिची चप्पल चिखलात गडप झाली, ती मिळालीच नाही. हीच जागा घ्यायची असं मी त्याच वेळी मनोमन ठरवलं. त्या दिवशी आम्हाला इथून माघारी निघायला बराच उशीर झाला. बरं, इथे अजून दिवेही आलेले नाहीत हो. अंधार दाटून आला होता. तिथे मागच्या बाजूला आदिवासींचं स्मशान. परतीचा रस्ता खडबडीत. चालत स्टेशनवर पोचेपर्यंत 1.25 तास लागतोच ना? हो, तेवढा वेळ लागतोच की. ताई बिचारी तशीच माझ्याबरोबर अनवाणी निघाली. त्यात भरीसभर म्हणजे रस्त्यात दारुडे भेटत होते. ताई अगदी भेदरून गेली होती. तशीच अनवाणी मुंबईला आली. तेव्हापासून या विद्यापीठाच्या जागेत यायचं नाव जरी काढलं तरी म्हणते, लवकर परत येत असाल तर येते, नाहीतर तुम्ही जा आपले. त्यांचं बोलणं ऐकून पुरुषोत्तम भाईंना हसू फुटलं. पांडुरंग शास्त्री पुढे गंभीरपणानं म्हणाले, निर्मलाचा पाय या भूमीत अडकला म्हणूनच ही जागा घ्यायचं मी निश्चित केलं. दोघेही चालत चालत मागच्या नाल्यापाशी येऊन पोहोचले होते. पांडुरंग शास्त्रींच्या जमिनीची हद्द त्या नाल्यापाशीच संपली होती. तिथूनच डाव्या बाजूनं एक पाऊलवाट पांडुरंग शास्त्रींच्या जमिनीमधून मागच्या टेकाडावर गेली होती.
त्या वाटेकडे निर्देश करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, वरच्या टेकाडावर आदिवासींच्या बऱ्याच झोपड्या आहेत. त्यांचा हा नेहमीचा रस्ता आहे. तेव्हा हा रस्ता सोडून द्यायचा आणि त्याच्या आतून म्हणजे या इथून आपल्याला कुंपणाची भिंत बांधायची आहे. इथून या टेकडीपासून पुढच्या रस्त्यापर्यंतची जागा आपण सोडून द्यायची? हो शास्त्रीजी, जवळपास 1-1.5 एकर किती का असेना, त्या आदिवासींची मुळीच गैरसोय होता कामा नये. म्हणून आपल्या मालकीची जागा सोडून द्यायची? तुम्ही ही जागा विकत घेतली आहे. नियमाप्रमाणे आपण आता रस्त्याच्या त्या बाजूनं कंपाऊंड घालायला हवं. आदिवासी काय कुठूनही मार्ग काढतील. आपल्याला त्यांची काळजी करण्याचं कारणच काय? असं कसं? ही जमीन माझी झाली म्हणून त्या आदिवासींची गैरसोय करायची? आपल्या जागेतून जाणारा त्यांचा नेहमीचा रस्ता आहे. तसाच सोडला नाही तर त्या बिचाऱ्यांना 1 मैल लांब वेढा घालून जावं लागेल. त्यांची अशी अडचण करून मला मुळीच विद्यापीठ चालवायचं नाही. अहो, विद्यापीठाच्या आवारात बसून तत्वज्ञान सांगायचं आणि प्रत्यक्षात त्या विरुद्ध वर्तन करायचं. जे मी लोकांना सांगत असतो ते मी स्वतः आधी आचरणात आणत असतो. म्हणूनच त्या आदिवासींची मी मुळीच गैरसोय होऊ देणार नाही. माझ्या हद्दीमधूनच त्यांना रस्ता देणार. तेवढी जागा सोडूनच आपल्याला कंपाऊंड वॉल बांधायची आहे. पुरुषोत्तमभाईंनी मोठ्या आदरभावानं संमतीदर्शक मान हलवली. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, बांधकामाची सारी जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे. आता रीतसर आराखडा करून तुम्ही तो मंजुरीसाठी द्या. ठीक आहे, मी लगेच कामाला लागतो. दोघेही तिथून निघाले. इंच जागा जिथे लढवली जाते त्या व्यावहारिक जगात पुरुषोत्तमभाईंना हा अनोखा अनुभव आला होता. ते अतिशय भारावून गेले होते. कुणीही मागणी केलेली नसताना अथवा इच्छा प्रदर्शित केली नसताना पांडुरंग शास्त्रींनी त्या आदिवासी बांधवांची अडचण ओळखली होती आणि आपल्या स्वतःच्या जागेवर स्वतःहून पाणी सोडलं होतं. ते पाहून कुणीही भारावून गेला असता. ठाण्याचे ICS कलेक्टर शेख यांच्या कानावर हे वृत्त गेलं. ते दिग्मूढ बनले. पांडुरंग शास्त्रींची तातडीनं भेट घ्यावी अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्या मनात तेव्हा वेगळीच योजना आकार घेत होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.